नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. भारताच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपलं जीवन अधिक समृद्ध करावं. पंचशिलाच्या आचरणातून चांगले वर्तन विकसित होते आणि त्यामुळं समाजात सन्माननीय ओळख निर्माण होते. राष्ट्राची प्रगती ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीवर अवलंबून असते. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून आणि ज्ञानार्जनाच्या तीव्र जिद्दीतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता ती अध्ययनाचा दिवस म्हणून साजरी करावी, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे. भारताचे थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं विद्यापीठ ग्रंथालय या ठिकाणी 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास अभ्यास करून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू बोलत होते. पुढे त्यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी मानव कल्याणासाठी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिल्याचं सांगितलं. शिक्षणामुळं व्यक्ती शीलवान बनते. तसेच गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशील ध्वजाचं पालन केल्यास व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. गौतम बुद्ध यांच्या तत्त्वाचं पालन जपान, थायलंड येथे प्रभावीपणे केलं जातं. आपणही या तत्त्वाचं पालन करावं असं आवाहन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं. कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थिती होते. कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख डॉक्टर रावसाहेब भाग्यवंत, डॉक्टर हिराकांत काळपांडे यांनी सादर केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रामप्रसाद खंदारी यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार डॉक्टर संतोष कदम यांनी मानले. या कार्यक्रमात 400हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.